मंदिर परिसर पाहण्यात मन रमून गेले होते. मंदिर दर्शन झाल्यानंतर आश्रमावर येऊन थांबलो. तेथील सेवेकरी श्री विश्वनाथ शंकर कुंटे पुणे व ऋषिकेश शेलार यांची भेट झाली. समविचारसरणी असलेले माणसं भेटली म्हणजे मन रमून जाते. तसे आम्ही एकमेकात रमून गेलो. 14 आणि 15 2 दिवस कुटियेत आम्ही परिक्रमावासियांची सेवा केली. जेवण बनवणे, वाढणे, पत्रावळी जमा करणे, सर्व सेवा त्या ठिकाणी आम्ही करीत होतो. तारीख 15/1/2019 रोजी दुपारी 3 वाजता अमरकंटक सोडले व वाटचालीस लागलो. रात्रीचा मुक्काम जगतपूर येथील अंगणवाडी शाळेत थांबलो. रात्री जेवणाची व्यवस्था झाली नाही, तसेच आम्ही झोपी गेलो. तारीख 16/1/2019 रामनगर येथे जात असताना दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास श्रीमान चरणसिंग भरावी या महात्म्याने भोजन प्रसादीची चौकशी केली. रात्री उपाशी असून सकाळपासून 3 वाजेपर्यंत अन्नाचा कण पोटात नसल्यामुळे आम्ही कासावीस झालो होतो. आम्ही जेवणाचा होकार दिला व त्यांच्याकडे भोजन प्रसादी मिळाल्यामुळे खूप समाधान वाटले. रात्रीचा मुक्काम गोरखपूर येथील दुर्गामाई मंदिरात झाला. येथे स्वयंपाक करून भोजन प्रसादी संपन्न झाली. येथील शेषशय्यावर असलेल्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिराचा फोटो असून मंदिर परिसर सुंदर होता. तारीख 17/1/2019 रोजी गाडी सराई येथील जय अंबे किराणा व शिव वस्त्रालय दोघी भावांच्या दुकानांची मदतीने एकादशीचा फराळ दुकानासमोर केला व भोजन प्रसादी घेऊन पुढील वाटचालीतील सागरटोला या गावी मैयाचे शक्तीपीठ असलेल्या मंदिरात रात्रीचा मुक्काम झाला. न फराळ करता झोपी गेलो. तारीख 18/1/2019 रोजी सागरटोला येथे स्नान संध्या करून गिधा या गावी एका ग्रस्ती बाबाच्याकडे भोजन प्रसादीचा योग आला. त्यांचे नाव श्रीमान उदयसिंग राजपूत. तेथील ही मंडळी व रिक्षा व मैया यांचे छायाचित्रण आपण पाहत आहोत. रात्रीच्या मुक्कामासाठी दिंडोरी गावाकडे वाटचाल केली. तेथील आदिवासी शाळेत भोजनाची व मुक्कामाची व्यवस्था झाली. तारीख 19/1/2016 नर्मदा सेवा आश्रमात दुपारी भोजन प्रसादी घेऊन रात्री मुक्कामासाठी सक्का येथील आंबेमा मंदिरात मुक्काम झाला. तेथील हे छायाचित्रण आपण पाहत आहोत. तारीख 20/1/2019 रोजी सक्का सोडल्यानंतर चाबी गावी पोहोचण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू झाली. रस्त्यात रात्रीचे उरलेले टिकर गुळासोबत रस्त्यातच खाल्ले. दुपारी न थांबता चालत होतो. रात्रीची भोजन प्रसादी श्रीमान गप्पू खडनेर यांच्याकडे घेतली. तारीख 21/1/2019 ग्राम अंडिया येथे भृग ऋषींनी तपस्थली आहे. येथील महंत बाबा गोपालदासजी त्यागी यांचे दर्शन झाले. येथील गुप्तम गंगाचे अवतरण झालेला इतिहास नर्मदा पुराणात असल्याचा त्यांनी माहिती दिली. येथील उगमाचे छायाचित्रण आपण पाहत आहोत. त्यागी महाराजांचे चित्रण आपण प्रत्यक्ष पाहत आहोत. तेथून दुपारी एका ग्रस्ती लोकांनी दुपारची प्रसादीची व्यवस्था केली. त्यांचे हे चित्रण आहे. रात्रीचा मुक्काम विकासखंड मोहगाव जिल्हा मंडला येथून चालत जाऊन देवगाव संगम मा रेवा प्रसादी प्रकल्प या ठिकाणी रात्रीचा मुक्काम झाला. येथील आश्रमाचे परिसर व मंदिराचे छायाचित्रण आपण पाहत आहोत. तारीख 22/1/2019 रोजी मा नर्मदा व बुडनेर नदीच्या संगमावर स्नान करून पाताळेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन प्रवासास सुरुवात झाली. रस्त्याने चालत असताना आपल्या शेतीतील शेतमाळ खांद्यावर ओझे वाहून नेणाऱ्या आदिवासी भैयाची भेट झाली. ते हे चित्रण होय. येथील सर्व शेतमाल खांद्यावरच वाहून नेला जातो अशी त्यांच्याकडून माहिती मिळाली. दुपारी 12 वाजता रामनगर पोहोचलो. तेथील परिक्रमावासीची सेवा करणारे बबलू भैया यांच्याकडे आम्ही दुपारच्या मुक्कामासाठी पोहोचलो. दुपारची भोजन प्रसादी घेऊन रामनगर ऐतिहासिक स्थळ असल्यामुळे इतिहासाची मनातील जिज्ञासेला आवर घालणे कठीण असल्यामुळे बबलू भैयाकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. तेथील गौंड राजा
दैवी पुरुष असल्याची माहिती दिली. या राजाने काळा पाळाला आज्ञा केली. नंतर येथील बांधकामासाठी आपोआप काळा पाषाण रचला गेला व महालाची रचना तयार झाली. महाराजांच्या मुलीच्या लग्नात सतत 2 तास सुवर्णवृष्टी झाली व सारा प्रदेश सोन्याच्या आच्छादनाने झाकला गेला. येथील राजमहाल, गोंडराजाचे समाधी स्थान, बेगम महाल, दलबादल महाल, विष्णू मंदिर असे बरेच इतिहासाला ललांभूत असलेल्या रामनगरची ही क्षणचित्रे आपण पाहत आहोत. रात्री बबलू झिरी यांच्याकडे भोजन प्रसादी घेऊन मुक्काम झाला. आपण ही जी फोटोग्राफी पाहत आहोत तर मार्कंडे आश्रम या ठिकाणी, या आश्रमाच्या ठिकाणी
घोडाघाट म्हणून या आश्रमाची या ठिकाणी स्थापना झालेली आहे. पद्मावती राणी या ठिकाणी मुक्कामाला असताना तिचं सर्व हत्तीबळ, घोडाबळ हे सर्व नर्मदा मैयाच्या या कुशीमध्ये विलीन झालं आणि त्यामुळे या आश्रमाला घोडाघाट असं नाव दिलं गेलेलं आहे. आपण जे पाहत आहोत हे महादेवाचे स्थापना या ठिकाणी झालेली आहे. राणी दुर्गावतीची ही प्रतिमाचं स्थान आहे आणि या ठिकाणी हे मार्कंडेय ऋषींचा हा पुतळा आहे. तर आपण हे सर्व पाहत असताना त्यावेळच्या नर्मदा मैयाच्या कोपाला हे सर्व कारणीभूत ठरलेलं आहे, म्हणून या आश्रमाला घोडाघाट म्हणून ओळखलं जातं. आणि हा पुढील आश्रम आपण पाहत आहोत. तारीख 23/1/2019 उजाडली. रामपूर सोडल्यानंतर महाराजपूर येथील साई पेट्रोल पंपचे मालक श्रीमान नवीन श्रीवास्तव साहेब यांच्याकडे परिक्रमावासींची सेवा होत असते. तशी माहिती मिळाल्यामुळे आम्ही त्यांची भेट घेतली. सूट बूट मध्ये असलेले व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आले. आम्ही त्यांना माहिती देणार तोपर्यंत त्यांनी आम्हाला आदराने बोलावले. आपल्या आगमनाची वाट पाहत होतो असे शब्द त्यांच्या मुखाद्वारे बाहेर पडले. आपण 1 तासभर आराम करावा, मी स्वयंपाक करून तुमची भोजन प्रसादीची व्यवस्था करतो असे म्हणून ते किचन मध्ये गेले व स्वयंपाकास लागले. कुकरमध्ये डाळ भात लावला. पोळ्या तयार होत्या. गुलाबजामुन बाहेरून मागवले. आम्हाला त्याने ताट तयार करून दिले. कमालीची विनम्रता, परिक्रमावासींचा नितांत आदर, वैभवाला पोहोचलेली श्रीमंती असताना विनयशीलतेचा कळसच पाहायला मिळाला. त्यांचे हे छायाचित्रण आहे. त्यांचे हे कार्य म्हणजे मैयाबद्दल नितांत श्रद्धेचे द्योतक आहे. दुपारची भोजन प्रसादी आटोपून श्रीवास्तव साहेबांचा निरोप घेतला. रात्रीच्या मुक्कामासाठी आम्ही ठीक 3 वाजेला निघालो. परमपूज्य आचार्य कौशिकजी महाराज गोशाळा आश्रम व सहस्रधारा येथे मुक्काम झाला. येथील हे छायाचित्रण आपण पाहत आहोत. तारीख 24/1/2019 रोजी घागा या गावी सदाव्रत घेऊन स्वयंपाक केला. भोजन प्रसादी घेऊन पुढील वाटचालीस लागलो. रात्रीचा मुक्काम सालदांडा या गावी झाला. श्रीमान नवजीलाल तिलगाम यांच्याकडे भोजन प्रसादी झाली. 25/1/2019 पाटण येथील श्रीमान वीरनाथम यादव यांच्याकडे दुपारची भोजन प्रसादी झाली व 2 वाजता वाटचालीस लागलो. रात्रीचा मुक्काम केदारपूर येथील दुर्गा माता मंदिरात झाला. येथेही सदाव्रत घेऊन भोजन प्रसादी घेतली. दुर्गा माता मंदिराचे हे छायाचित्रण आहे. तारीख 26/1/2019 आहेरटोला पोहोचण्यासाठी दुर्गम मार्गाने प्रवास सुरू झाला. आदिवासी वस्तीतून जात असताना सार्वजनिक वर्गणीतून 26 जानेवारीचे भोजन प्रसादीचा वाटा आम्हाला मिळाला. प्राथमिक शाळा आहेरटोलाचे हेडमास्तर विजयकुमार यादव यांनी सन्मानाने भोजन प्रसादी खाऊ घातली व आम्ही पुढील वाटचालीस लागलो. दुर्गम असा प्रवास करताना विश्रांतीसाठी थांबत दुर्जनपूर पोहोचण्यासाठी वाटचाल करीत असतानाचे हे छायाचित्र आहे. रात्रीचा मुक्काम श्रीमान दशरथ माहू आरमू यांच्याकडे झाला. या परिवाराने थंडीचे दिवस असताना खूप सेवा दिली. त्यांची ही छायाचित्रण आम्ही घेतले. दुसऱ्या दिवशी श्री दशरथ दादा गावाबाहेरपर्यंत सोडवण्यासाठी आले. दुर्जनपूर येथील हे राम मंदिर आहे. तारीख 27/1/2019 रोजी बर्गी कॉलनी कडील वाटेने चालत निघालो. वाटेत आश्रम लागला. बाबांनी थांबण्याचा आग्रह केला, परंतु पुढील टप्पा गाठण्यासाठी चहा घेऊन वाटचालीस लागलो. हे आश्रमाचे बाबा एका हाताने आधू होते. त्यांचे हे छायाचित्रण आम्ही घेतले. पुढे वाटचालीस लागलो. रस्त्यात एका बाबाचे लहानसे दुकान होते. त्यांनी अल्पाहारासाठी 2 लाडू दिले. त्यांचे हे छायाचित्रण आहे. पुढे दुपारी बर्गी कॉलनी गणेश मंदिरात पोहोचलो. हे ते मंदिर. साहित्य बेंचवर लावून चौकशी केली. दुपारची भोजन प्रसादी स्वतःच करावी लागली व रात्रीचा मुक्काम केला. बर्गी सोडल्यानंतर तारीख 28/1/2019 रस्त्याने वाटचालीत देवी
कालिका माताचे भव्य मूर्तीचे दर्शन झाले. मातेचे छायाचित्र संग्रही ठेवले. दुपार झाली होती. सागर ढाबाचे मालक सागर भाऊ व त्यांचे भाऊ बबलू यादव यांच्याकडे भोजन प्रसादीचा योग आला. त्यांनी प्रेमाने बोलवून भोजन दिले. त्यांच्या ढाब्याचे व मालकाचे हे छायाचित्र आपण पाहत आहोत. रात्रीचा मुक्काम ग्वारी घाट मैया किनारी सुंदर असे गुरुद्वारा आहे. शीख लोकांचे भव्य मंदिरात रात्री मुक्काम झाला. रात्रीची भोजन प्रसादी झाली. तेथील हे छायाचित्रण. तारीख 29/1/2019 ग्वारी घाट सोडल्यानंतर न्यू बेडा घाटकडे वाटचालीस लागलो. रस्त्याने जात असताना नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने घाट व मंदिरांनी मैयांच्या किनाऱ्याचे वैभव वाढविलेले आहे. आम्ही आता एका घाटावरील मंदिराजवळ आलो. तेथे प्रभू रामचंद्र ज्यावेळी 14 वर्ष वनवासात होते त्यावेळी ते मैया किनारी आल्यानंतर त्यांनी भगवान शिवजींची स्थापना केली. त्यावेळी लक्ष्मणजी सुद्धा होते. असा प्राचीन इतिहास असलेल्या एकाच जेलरी म्हणजे साळुंकीत 2 महादेवांच्या पिंडींची रचना असलेले पवित्र मंदिराचे दर्शन झाले. त्या मंदिराचे हे छायाचित्र होय. हा घाट परिसर आहे. हा प्रत्यक्ष लावलेला बोर्ड तेथून दर्शन घेऊन आता न्यू बेडा घाट येथे पोहोचलो. धुवाधार अशा मैयाचे रूप पाहून आम्ही भारावून गेलो. तेथील धुवाधाराची शूटिंग करून घेतली. धुवाधार आहे, धुवाधार. पाऊस जोरात, पाणी जोरात फोर्स मध्ये आहे. कितीतरी लोक आहेत. पाहण्यासारखं आहे. जबलपूर मध्ये न्यू धुवाधार म्हणून आहे, त्या ठिकाणी आम्ही उभे आहोत आणि हे धुवाधार पाहायला आलो आहोत. मैयाचा फोर्स किती जबरदस्त आहे आणि अशा कड्या कपाड्यांवरून मैया जोरात खाली जाते. त्याचे संपूर्ण शिंतोडे अंगावर येत आहेत. एवढं जबरदस्त मैयाचे. अनेक पर्यटक या ठिकाणी पिकनिकसाठी येतात. येथे वुडन कटोलाची व्यवस्था आहे. रूपवरून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्यापर्यंत निसर्गाचे रूप पाहण्यासाठी याचा उपयोग होतो. ते क्षणचित्र व्हिडिओच्या रूपाने आपण पाहत आहोत. बेडाघाटच्या रोपेवर लोक प्रवास जीवाची चैन करतात. हा रोपवे येतं, गाड्या पार्किंग. हे सर्व बेडाघाट मध्ये आहे आणि या बेडाघाटला आम्ही थांबलेलो आहोत. त्या रुपयाने हे कंडा येतोय. जीवाची मौज महत्वाची. गुरुद्वारा येथील श्री रितेश श्रीवास्तव यांच्याकडून भोजन प्रसादीचे आयोजन झाले. लाल बाबा रामेश्वर बाबाजी आश्रम गुरुद्वारा येथून निघून रात्रीच्या मुक्कामासाठी सेवा भारती आश्रमात मुक्काम केला. ग्वारी येथील आश्रमातून बगराई येथे येऊन पोहोचलो. सनातन नर्मदा आश्रम, रामकुंड, रामघाट, घोगरा येथील बालव्यास भोलेरामजी महाराज यांनी बोलवले. येथे चहा पाणी घेऊन वाटचालीस लागलो. रात्रीच्या मुक्कामासाठी महुवाबारा येथील मंदिरात पोहोचलो. तेथील ही क्षणचित्रे घेतली आहेत. प्रभू रामचंद्र मंदिर, हनुमान मंदिर, नर्मदा मैया, गणेशजीची
ही क्षणचित्रे होत. श्रीमान दशरथ चौकीलाल यांच्याकडे भोजन प्रसादी होऊन मुक्काम झाला. तारीख 31/1/2019 महूबारा सोडल्यानंतर दुर्गम वाटेने प्रवास चालू झाला. विक्रमपूर घाट, जाशी घाट करीत नरसिंहपूर जिल्ह्यात प्रवेश केला. आज एकादशी होती. हरबारी गाव येथे महंत श्री रामानंदजी महाराज यांच्याकडे आलो. रात्रीचा मुक्काम करेल ग्राम सिद्धेश्वर आश्रम मध्ये झाला. श्री मिश्रीलालजी महाराज यांच्याकडे थांबलो. तारीख 1/2/2019 सिद्धेश्वर आश्रमातून सकाळी द्वादशीचे जेवण करून उरलेले टिक्कर घेऊन मिश्रीलाल बाबा यांच्याकडून निघालो. रात्रीचा मुक्काम बुधवान ब्रह्मकुंड येथील धर्मशाळेत झाला. सोबत आलेले टिकरावरच समाधान झाले. तारीख 2/2/2019 बुधवान गावाहून साकल घाट येथे ठीक 11:30 वाजता येऊन पोहोचलो. अविनाथजी पंडिया यांना पाठीत चबक भरल्यामुळे आयुर्वेद जाणकार बाबांकडून औषध घेतले. गावात पोहोचताच श्रीमान धानू सोनू हॉटेलवाले यांनी आवाज दिला. त्यांच्याकडे समोसे चहा घेतला. त्यांचे जवळच श्रीमान ऋषी मिश्रजी यांनी अविनाशजी पांडे यांच्यासाठी जवळच्या गावाला जाऊन औषध आणून दिले. त्यांचे पैसे त्यांनी खर्च केले. श्रीमान नन्नाजी रूपसिंग यांनी घरी बोलवून नाश्ता दिला. दुपारच्या जेवणासाठी श्री संतोषभाई डबलसेन यांच्याकडे भोजन प्रसादी झाली. श्री संतोषभाई यांनी पुरातन भगवान शिवजीच्या मंदिराचे दर्शन करून दिले. रात्रीचा मुक्काम साकलगाव येथेच झाला. तारीख 3/2/2019 रोजी महादेव पिपरिया या गावी जाण्यासाठी निघालो. रस्त्यात गुळाचे गुऱ्हाळ चालत होती. आम्हाला एका गुऱ्हाळवाल्यांनी बोलवले. त्यांनी नाश्त्याचा आग्रह केला. आपल्या आणलेल्या डब्यातून 2-2 पोळ्या त्यांनी हातावर ठेवल्या व प्रेमाने खाऊ घातल्या. त्यांच्या कारखान्याचे हे छायाचित्र, गुळाची भेली ठेवण्याचे गोडाऊन पाहून समाधान झाले. आता आम्ही महादेव पिपरिया येथे मंदिराचे दर्शन घेतले. भली मोठी पिंडीचे दर्शन झाले. नंदी मंदिर, मैयाची प्रतिमा, कुत्र्यावर बसलेली शंकराची प्रतिमा, मंदिर परिसराचे दर्शन याचे छायाचित्रण घेऊन मैयाच्या किनाऱ्याची वाट काढीत बांबुरी घाट पोहोचलो. रस्त्यातच मैयाने एका भक्ताला आमच्या सेवेसाठी पाठवले की काय, कारण संध्याकाळ झाली होती. मुक्कामाचा ठिकाणा नव्हता. असा विचार मनात येताच एक शेतकरी दत्त म्हणून समोर उभा राहिला. त्यांनी आमच्याकडे मुक्कामाला थांबा म्हणून आग्रह केला. आम्ही त्यांना होकार दिला. मोठमोठ्या गव्हाच्या शेतातून खूप लांबवर त्यांच्या मळ्यात आम्हाला नेले. तेथेच भोजन प्रसादी आणून दिली. त्यांच्या या कुटियांमध्ये आम्ही रात्र काढली. तेथील हे क्षणचित्रे. तारीख 4/2/2019 रोजी नरसिंहपूर जिल्ह्यातील सगुन घाट येथील आश्रमात दुपारी भोजन प्रसादीचा योग आला. येथील परमेश्वरी गिरीजी ग्वारी घाट महंतासोबत सत्संग घडला. येथील मंदिर व आश्रम परिसर आपण पाहत आहोत. तेथून छोटा बर्मान घाट येथे जाण्यास निघालो. तेथेच अनुराधा ताईंची महंतची भेट घालून दिली. तेथील महंत व आश्रमाचे चित्रण आपण पाहत आहोत. गाडाराला घाट येथे थांबलो. स्वतः स्वयंपाक करून भोजन केले. रात्री थेरी घाट येथे राजराजेश्वरी धाम नारायण स्वामी आश्रम मुक्कामास थांबलो. तेथील हे छायाचित्रे आहे. 6/2/2019 दुपारी नीलकंठेश्वर महादेव मंदिर, सोकलपूर श्री बाबा श्रीधाम येथे दुपारची प्रसादी घेऊन वाटचालीस लागलो. नीलकंठेश्वर महादेव मंदिर
येथून निघून रात्रीच्या मुक्कामासाठी सौंदाट घाट धर्मशाळेत झाला. तारीख 7/2/2019 रोजी महुवा खेडा येथील आश्रमात चहासाठी थांबून डेमावर घाट पोहोचलो. तेथे दुपारची भोजन प्रसादी घेतली. तेथील ही छायाचित्रण आपण पाहत आहोत. रात्रीच्या मुक्कामासाठी बुधनी घाट पोहोचलो. तारीख 8/2/2019 शँडील घाट येथे दुपारी भोजन करून भटगाव मार्गे साकळा येथे रात्रीचा मुक्काम झाला. श्रीमान मोहनसिंग पटेल यांच्याकडे भोजन प्रसादी झाली. तारीख 9/2/2019 साकळा येथून धपाडा येथील श्रीमान पशुपतीनाथ सेवकराम यांच्याकडे बालभोग घेतला. तेथून रामनगर सतनास यासाठी भोजन प्रसादी झाली. चौरायाहून बबली मार्गे सांगाखेडाहून होशिंगाबादकडे वाटचालीस लागलो. रात्रीचा मुक्काम शेंदरवाडा, जिल्हा होशंगाबाद, तहसील बबई येथील मुकेश कुमार मकराव सिंग नांदेरवाले यांच्याकडे झाला. पूजेसाठी एक छोट्या बालिकेला आम्ही सोबत घेतले आणि त्या ठिकाणी पूजा संपन्न करून त्या ठिकाणी रात्री मुक्काम केला. तारीख 10/2/2019 शेंदरवाडा ते बबई अंतर 17 ते 18 किलोमीटर चालून आल्यावर पोटात भुकेचे डोहाळे उठले होते. परंतु बबई पोहोचण्यासाठी धुंद होतो. मैयाला आमच्या पोटातील कालव जाणवली व त्याच वेळी एक राम भक्त आमच्या जवळ आले. भोजन प्रसादीची विचारणा केली. गाव 2 किलोमीटर मागे सोडले होते. माघारी परत जाणे शक्य नव्हते. आम्ही त्यांना मागे जाण्याचा नकार दिला. त्यांनी आम्हाला पुढील काली मठ मंदिरात थांबण्याचे सांगितले. 2 किलोमीटर ते गावात माघारी गेले. 1 किलो जलेबी, अर्धा किलो फरसाण चिवडा बांधून आणला. पोटभर नाश्ता झाला. त्यांना आम्ही नाव विचारले. त्यांनी आपला परिचय न देता निघून गेले. असे अनेक प्रसंगातून मयाचे दर्शन झाले. इच्छापूर्तीसाठी सहयोग मिळत होता. आम्ही त्या राम भक्तांचे मंदिरातून निघतानाचे छायाचित्र घेतले. कालीमठचे दर्शनासाठी गेलो. सर्व मंदिराचे छायाचित्रण आपण पाहत आहोत. रात्रीच्या मुक्कामासाठी जासलपूर येथील बाबूसिंग रामदास राजपूत यांच्याकडे छोट्याशा मैयाच्या हातूनच संध्याकाळी पूजा करून घेतली. त्यावेळचे हे छायाचित्र आहे. होशंगाबादकडे वाटचालीस लागलो. तारीख 11/2/2019 आता होशंगाबादच्या शेताने
नर्मदे हर. सतदारा सतदारा या आश्रमामध्ये आम्ही येऊन पोहोचलो. या ठिकाणी महंतांनी आम्हाला भोजन प्रसादीसाठी आग्रह केला आणि या ठिकाणी आम्ही भोजन प्रसादी घेऊन नंतर खैरखेडी या मार्गाने वाटचालीस लागलो. त्या ठिकाणी आश्रमावर गेल्यानंतर त्या आश्रमावर जे सेवेकरी होते तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं, इतका सुंदर आश्रम असून त्या ठिकाणी भोजन व्यवस्था नव्हती आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी न थांबता आम्ही पुढील वाटचालीसाठी निघालो आणि खैरखेडी सोडून पुढे एका धर्मशाळेमध्ये आम्ही मुक्कामाला थांबलो. त्या ठिकाणी भोजन प्रसादी झाली आणि मुक्कामाची व्यवस्था लागली. आवली घाट गाठण्यासाठी सकाळीच आम्ही रस्त्याला लागलो आणि 10 वाजेपर्यंत आवली घाट या ठिकाणी येऊन पोहोचलो. आज नर्मदा जयंती असल्यामुळे त्या ठिकाणी जय्यत तयारी चालू होती आणि त्या ठिकाणी असलेले बाबा तर उमाजी बाबा त्यांना भगवंत मानतात. तर त्यांनी जयंतीच्या दृष्टिकोनातनं आम्हाला त्या ठिकाणी थांबवून घेतलं आणि हा सुख सोहळा याचे डोळी याचे देही आम्ही पाहण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. काय सुंदर असं नियोजन होतं. जेवणावळ सुंदर होती, कार्यक्रम सुंदर होते आणि त्या ठिकाणचा जो व्हिडिओ आहे तर आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर या व्हिडिओला सुरुवात करीत आहोत.
त्या ठिकाणी आम्ही हे व्हिडिओ चित्रण करून घेतलेले आहे. त्याचे हे छायाचित्र आपण पाहत आहोत. भव्य प्रवेशद्वाराचे दर्शन झाले. पुढे गेलो, नंतर भिक्षा मागण्याचे पथिकांचे दर्शन झाले. एक एक पाऊल पुढे टाकीत आम्ही घाटावर पोहोचलो. भव्य घाट डोळ्यासमोर उभा राहिला. नर्मदा मैयाच्या जयंती उत्सवाची तयारी चालू होती. भव्य मंडप उभारणी दिसत होती. येथील हे चित्रण आहे. येथील डोंगरवाडा मार्गे रंडाल या गावी मा नर्मदा गोशाळा सेवा आश्रम, सातधारा आश्रम येथे दुपारचे भोजन प्रसादी करून तेथील छायाचित्रण केले. रात्रीचा मुक्काम खरखेडी येथील आश्रमात झाला. येथील छायाचित्र तारीख 12/2/2019. खरखेडीहून अवली घाट येथे सकाळी 10 वाजता पोहोचलो. नर्मदा जयंती झाली. नर्मदा जयंतीसाठी उमाजी महाराजांनी आम्हाला मुक्कामास ठेवून घेतले. येथील नर्मदा जयंती ही व्हिडिओ शूटिंग त्यावेळी करून घेतली. देवता वातो देवता सूर्यो देवता चंद्रमा देवता वसभो देवता रुद्रा देवता दिव्या देवता. त्यावेळचा रात्रीचा जो महोत्सव होता, नृत्य वगैरे, तसंच नर्मदा मैयाच्या काठावरील सर्व डेकोरेशन आपण पाहत आहोत. तारीख 13/2/2019 10 वाजेला अवली घाट सोडला. रात्रीचा मुक्काम भिलाडी या आश्रमात झाला. भगवान मारुती राय. जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे येथील घाट व मंदिर यांची छायाचित्रण
आपण पाहत आहोत. तारीख 14/2/19 बिलाडिया सोडल्यानंतर छिपानेर येथे पोहोचलो. येथे भोजन प्रसादीची कुठेही व्यवस्था होणार नव्हती, परंतु शाळेतील एका शिक्षकाने आमची भोजनाची व्यवस्था लावली व भोजन झाल्यानंतर आम्ही वाटचालीस लागलो. रस्त्यात अनेक मंदिरे, समाधी स्थळे लागली. तेथून आम्ही सरळ त्यावेळच्या समाधी स्थळांचे हे आपण चित्रण पाहत आहोत. सरळ मुक्कामासाठी गोयद घाट गाठला. येथील प्रकाश जाट यांच्या आश्रमावर मुक्काम झाला. सातारा येथील अमेय सोमण यांनी चांगली सेवा दिली. रात्री जोरदार पाऊस झाला. आश्रम ओपन होता, परंतु थोड्या वेळाने पाऊस थांबल्यामुळे रात्रीची झोप पूर्ण झाली. तारीख 15/2/2019 गोयद घाट सोडल्यानंतर भमोरी घाट येथील हरिहर आश्रमात दुपारची प्रसादी घेतली. वाटचालीस लागलो. मैयाच्या काठाने चालत असताना मैयाची रीती वाहतुकीची चाललेली ही लूट तिचे चित्रण आपण पाहत आहोत. तसेच चित्रण करून घेतले. आणि वाटचालीस लागलो. हांडिया घाट येथील मंदिराचे चित्रण करून घेतले. वाट काढीत पुढे चालत असताना दुपारचे 2 वाजले होते. भूक सपाटून लागली होती. इतक्यात एका घरासमोर हरिणाचे पिलू चरताना दिसले. आमचे मन तिकडे आकर्षित झाले. आम्ही त्याची गंमत पाहत होतो. तेव्हा हरणाच्या पिलाच्या मालकाला त्याला भोजन प्रसादीबद्दल आम्ही सांगितले. त्याने आमच्या भोजनाची व्यवस्था करून दिली. त्या ठिकाणी हरणाच्या पाडसाचे फोटो आम्ही घेतले. आपण ते पाहत आहोत. त्या पती पत्नीचे फोटो सुद्धा आम्ही घेतले. त्यांची ही छायाचित्रे. रात्रीच्या मुक्कामासाठी हनुमान कुटी येथे शिंगाजी महाराजांचे आश्रम व मुक्कामासाठी थांबलो. दाट अशा जंगलात हा आश्रम आहे. तारीख 16/2/2018 रोजी साकत्या गावाला पोहोचलो. येथे भगर प्रसादीची व्यवस्था श्री लक्ष्मीनारायण यांच्याकडे झाली. प्रसादी घेऊन वाटचालीस लागलो. नदीवरील पुलाने निघून देवगाव येथे पोहोचलो. रस्त्यात रोहित किराणा दुकानदाराने बोलवले व चहासाठी थांबवले. तेथून खिडकी या गावी पोहोचण्यासाठी वाटचालीस लागलो. रात्रीचा मुक्काम खिडकिया येथील हनुमंत मंदिरात झाला. येथील मंदिराचे चित्रण आहे. तारीख 17/2/2019 खिडकिया येथून छनेरा येथील जय मातादी मंदिर येथून पोहोचलो. जय मातादी मंदिर या ठिकाणी पोहोचलो. तेथे मुक्काम झाला. तारीख 18/2/2018 छनेराहून शिंगाजी महाराजांच्या दर्शनासाठी जात असताना एका गावात दुपारची भोजन प्रसादी घेतली व वाटचालीस लागलो. दुपारी शिंगाजी महाराजांच्या समाधी मंदिरात पोहोचलो. फार भव्य दिव्य काम या परिसराचे असून महाराजांनी समाधी मैयाच्या काठावर आहे. हजारो दर्शनार्थी या ठिकाणी येत असतात. त्यावेळीची शूटिंग द्वारा घेतलेली क्षणचित्रे आपण पाहत आहोत. शिंगाजी महाराजांचे दर्शन झाले.
नंतर मुंदी गावी पोहोचण्यासाठी वाटचालीस लागलो. मुंदी गावातील आंबेमाता मंदिरात थोडी विश्रांती घेतली. मुंदी गावाचे भूपेंद्रबाई शास्त्री यांच्याकडून भोजन प्रसादी घेऊन मुंदी गावातील प्रशस्त धर्मशाळेत मुक्काम झाला. तारीख 19/2/18 मुंदी गाव सकाळी 7 वाजता सोडल्यानंतर अहिल्याबाई आश्रम देवला येथे भोजन प्रसादी घेऊन वाटचालीस लागलो. रात्रीचा मुक्काम आटूट खास तहसील पुनासा खंडवा येथील मेकल सुताधाम येथे झाला. तारीख 20/2/2019 रोजी आटूट खास सोडल्यानंतर ओंकारेश्वरकडे वाटचालीस सुरुवात झाली. हात्या बाबा आश्रमात थांबलो. सोबतच आणलेले 2-2 टिकर गुळासोबत खाऊन वाटचालीस लागलो. खडतर अशा जंगलाच्या रस्त्याने वाट काढीत ओंकारेश्वर गाठले. गजानन महाराज समाधी मठामध्ये परिक्रमा पूर्ण झाल्याची नोंद केली. रात्रीचे भोजन प्रसादी ग्रहण करून आरामासाठी अस्वस्थ झालो. नर्मदे हर. तारीख 21/2/2019 दिवस उजाडला. परिवारातील सर्व मंडळी भेटीसाठी येणार म्हणून मनातूनच अनेक विचार येत होते. डोळे वाटेकडे लागले होते. मैयाच्या परिक्रमेत असे 4 महिन्यात काही जाणवले नाही. परंतु आज मात्र चातक चकोराप्रमाणे मनाची उत्कंठा शिकेला पोहोचली होती. असा विचार करीत असता घड्याळीचे 9:30 कुठे वाजले कळलेच नाही. गजानन महाराजांच्या गेटकडे पावलांनी धाव घेतली. क्षणार्थात देवेंद्रची 4 व्हीलर दृष्टीसमोर येऊन ठेवली. गाडीचे दरवाजे उघडले गेले. समोरच देवेंद्रने येऊन घट्ट मिठीच मारली. दोघांचे डोळे पाणावले. देवेंद्रच्या मिठीतून कशी बशी सोडवणूक करून माझा नातू दीप व सावनी यांना कवेत घेतले. सौप्रिया, सौमंगला हे विस्फारलेल्या नयनचक्षूंनी पाहतच राहिले. सौप्रिया, सौमंगला, देवेंद्र, सावनी यांनी चरण स्पर्श केला. आम्ही आश्रमात रूमची बुकिंग करून साहित्य रूममध्ये ठेवले. श्री 108 अनिलदासजी महाराज यांच्या मठाकडे निघालो. महाराजांची भेट घेऊन पूजा साहित्य घेऊन गोमुख घाटावर आलो. सर्वांनी गोमुख घाटावर नर्मदा मैयाच्या जलात आंघोळी केल्या. श्री 108 अनिलदासजी महाराजांनी मंत्रोच्चाराने परिक्रमा जलपूजन करून घेतले. यथाशक्ती दक्षिणा दान करून भगवान ओंकारजीला जलाभिषेक करण्याची परवानगी दिली. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण ओंकारेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी ओढीने दर्शन बारीत उभे राहून दर्शनासाठी थोड्या वेळानंतर आम्हाला श्री ओंकारेश्वराचे दर्शन झाले. तेथील पुजारीने परिक्रमा जल माझ्या हातून घेऊन भगवान ओंकारेश्वर महादेवाच्या पिंडीवर टाकले. आम्ही सर्वांनी डोळे मिटून भगवान ओंकारेश्वराचे हात जोडून मनात चिंतन करून दर्शनाचा लाभ घेतला. प्रसन्न मनाने बाहेर पडल्यावर मानधाता पर्वताला प्रदर्शना व्हावी या हेतूने नर्मदा मैया व कावेरी मैयाच्या संगमातून जलामधून परिक्रमा करून घेण्यासाठी नावेतून प्रवासास निघालो. नर्मदा मैयाच्या जलातून नाव नेत असताना मनाला खूप समाधान वाटत होते. मानधाता प्रदर्शना करीत असताना हे छायाचित्रण आम्ही करून घेतले.
रात्रीचा मुक्काम गजानन महाराज यांच्या मठात झाला. तारीख 22/2/2019 रोजी सकाळी स्नान संध्या करून आम्ही भगवान ओंकारेश्वराचे दर्शन घेऊन ममलेश्वराचे दर्शन घेतले. आम्ही सर्व मंडळी देवेंद्रच्या गाडीत स्थानापन्न झालो. गाडी थांडण्याच्या वाटेला लागली. आता आम्ही नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापासून दूर जात होतो. एक एक शहर मागे टाकत बिजासनी देवीला येऊन पोहोचलो. आई बिजासनी देवीचे दर्शन घेऊन आमची गाडी थांडनेर गावाला ठीक 9:30 वाजता 132 KV सबस्टेशनमधील दत्त मंदिरात पोहोचलो. त्या ठिकाणी सारे भजनी मंडळ, गावातील प्रतिष्ठित लोक, प्रेमी मंडळी यांनी नर्मदा मैयाच्या जयघोषाने वातावरण दणाणून निघाले. सर्वांनी फुलहार टाकून स्वागत केले. त्यावेळची ही क्षणचित्रे आपण पाहत आहोत. टाळाच्या जयघोषात गावातून पायीच घरापर्यंत मंडळींनी येऊन भेटी घेतल्या. चहा पोहेचा अल्पहार झाला. सर्व मंडळी ठीक 11 वाजता निरोप घेऊन माघारी गेली. परिक्रमेत मनात एक विचार मात्र घर करून होता. तो म्हणजे आपण आजवर सीडीमधून जी क्षणचित्र पाहिली, ती मंदिरे, देवालये, नर्मदा मैयावरील घाट, लोकांचा सहयोग, आश्रम तसेच नर्मदा मैयाचे ठिकठिकाणी असलेले अनेक रूपे यांचे दर्शन करून देण्यासाठी ही वाटचाल मी केली आहे. परिक्रमावासी यांसाठी चिंतनासाठी मार्गदर्शक उपक्रम मांडण्याचा हा प्रयत्न. गंगा भागीरथी, सौ भिकू माय, सौ नर्मदा माय, गंगा भागीरथी सीता माय, स्वर्गीय दादासाहेब महावीरामन मराठे, वडील तसेच गुरुवर्य स्वर्गीय मोठे बाबा आळंदी देवाची माजी अध्यक्ष यांचे चरणी अर्पण करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमामि मा नर्मदे. जय हो माई.